शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत। सर्व काही बातम्या तुम्हाला झटपट बघायला मिळणार आहेत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील। महत्त्वाची बातमी आहे, नुकसान भरपाई पद्धतीमध्ये बदल। आता पीक विमा काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर पूर्व नुकसान झाल्यानंतर 72 तासात कंपनीला माहिती देऊन पंचनाम्यांवर भरपाई दिली जात होती। आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल आहे। मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये 2 दिवस पावसाचा अंदाज। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार। शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली। पीएम किसानचे हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले असून सरकारकडून आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पण जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण आलेल्या बातम्यांनुसार आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जाईल। आता जास्त काही उशीर होणार नसल्याची माहिती मिळत आहे। मात्र आता कधीपर्यंत हप्ता मिळेल व सरकारने कोणती कामे करायला सांगितले आहेत त्यावेळेसच हप्ता मिळेल ते पुढे सांगणार आहोत। त्यापूर्वी तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, पीक विम्याची माहिती देऊ। विदर्भामध्ये पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात, सध्याची परिस्थिती। तसेच शेतकरी मित्रांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे याद्या आलेल्या आहेत, त्या पुढे दाखवणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबतची माहिती देखील पुढे बघायला मिळेल। फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा। पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, फक्त 47% सहभाग। सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। पीक विमा काढून घ्या, जेणेकरून पुढे चालून नुकसान भरपाई मिळू शकते। नगरमधील 1.25 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यांची पडताळणी सुरू। सरकारकडून यादी प्राप्त, शासनाच्या दुहेरी योजनांचा लाभ घेत असल्याचा संशय आलेला होता। शेत रस्त्याचे वाद मिटणार। आता आलेल्या माहितीनुसार शेत रस्त्याचे वाद मिटणार असून आता शेत रस्ता सर्वांना घेता येणार। मुदतवाढ अखेर मिळाली। शेतकरी मित्रांनो, पीक विमा काढण्यास मुदतवाढ आता मिळालेला असून तुम्ही पुढचे 7 ते 8 दिवस अजून पीक विमा काढू शकता। वेळेत कापूस खरेदी सुरू करा। सध्या स्थितीला कापूस खरेदी उशिरा सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माहिती। नाफेड व एनसीएफच्या कांदा खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर। घोटाळा उघड झाल्याची माहिती। खत साठेबाजीवर मोठी कारवाई। दुकानात खतांचा साठा असतानाही खते नसल्याचं सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई। पीक विमा संरक्षण की संकट असा प्रश्न उपस्थित। राज्यातील खरीप हंगामात पीक विमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत चाललेला नाहीये। पीक विम्यासाठी शेतकरी आता सध्या स्थितीला जास्त काय आग्रही बघायला मिळत देखील नाहीत। मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी। नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर। पीक विमा नुकसान भरपाईची 368 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी अखेर आली। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीक विमा योजनेचे जाहिराती काम सुरू झालेले होते। तसेच आता पीक विम्याचे पैसे मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा आता वाटपाला त्यांनी मंजुरी दिलेली असून कोणाला 10,000 कोणाला 15,000 अशी रक्कम पूर्णपणे वाटप होणार आहे। तर आता हे पैसे 12 जिल्ह्यात मिळणार असून त्यांची नावे पुढे बघणार आहोत। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा। शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याची त्यांनी दिली ग्वाही। शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असं स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेले आहेत। अमेरिका पुढे भारत झुकणार नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। महत्त्वाची बातमी, ओबीसींसाठी कार्यकाळात 50 निर्णय घेतले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन देखील झालेले आहे। सध्या स्थितीला 50 निर्णय घेतल्याचं सांगितलं। देशामध्ये हळदीच्या क्षेत्रामध्ये 25% वाढीव अंदाज। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर देशामध्ये हळदीच्या क्षेत्रामध्ये 25% वाढीचा अंदाज बघायला मिळत आहे। जर असं काही झालं तर आता मोठे बदल हळदीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात।
सोयाबीनवरील पिवळा मोझॅकचा सोप्या पद्धतीने व्यवस्थापन. सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सोयाबीनवरील पिवळ्या मोझॅकचे सोप्या पद्धतीने व्यवस्थापन करा. सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात काही भागात पिवळा मोझॅक आल्याचं चित्र दिसून येत आहे. यावरती उपाय करणे गरजेचे जेणेकरून लवकरात लवकर रोगराई कंट्रोलमध्ये जाऊ शकते, कारण सध्या स्थितीला मोठा प्रभाव सुरू. महत्त्वाची बातमी आहे. दुर्गम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित केले तुरीचे वाण. शेतकऱ्यांनी विकसित केलेले तुरीचे वाण पुढे चालून चांगले चालणार का, असा प्रश्न उपस्थित. दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी मोठी प्रक्रिया करून वाण तयार केले. महत्त्वाची बातमी आता जिल्ह्यांची यादी दाखवत आहे. आता बघू शकता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जसे पैसे वाटप होतात त्यापेक्षा एकदम जलद गतीने आता नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे. आलेल्या माहितीनुसार जून 2025 मधील नैसर्गिक आपत्ती जिल्हा या शेतकरी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होत आहे. पहिला विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप केली जाणार असून आता 72 कोटींच्या आसपासचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जाईल. आलेल्या माहितीनुसार कोणाला 10,000 कोणाला 15,000 मिळणार आहे. तर हिंगोली जिल्ह्यात देखील कोट्यवधी रुपयांचा निधी आता वाटप केला जाणार आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्यांची नावे पुढे बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल सादर करा असं सांगण्यात आलेलं आहे. सध्या जर बघायला गेलं तर अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल सादर करावा असं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. जर अहवाल सादर करून पुढे मदत दिली तर शेतकऱ्यांना थोडाफार नुकसान भरपाईतून दिलासा मिळू शकतो. हिरव्या मिरचीचे दर घसरले, टोमॅटोची लाली मात्र कायम. सध्या स्थितीला बघायला गेलं तर हिरव्या मिरचीचे दर घसरलेले आहेत. सध्या स्थितीला चांगली घसरण सुरू झालेली आहे. मात्र टोमॅटोचे दर अजून घसरलेले नाहीयेत. चांगला बाजारभाव सुरू असल्याचे चित्र. महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते सर, मला 12वा हप्ता 13वा हप्ता मिळाला असं लाडक्या बहिणींनी कमेंट केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3,000 आलेले आहेत. आता ऑगस्टचे 1,500 कधी येणार, तर आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे. पुढील 15 ते 16 दिवसामध्ये पैसे येतील. जिल्हा नियोजन समितीला मिळाले 246 कोटी रुपये. सध्या स्थितीला 5 महिन्यांची प्रतीक्षा संपली. सध्या जर बघायला गेलं तर मोठी प्रतीक्षा ही संपलेली असून आता थेट पैसे बघायला मिळत आहेत. शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यात यावा अशी मागणी. बोरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार 40,000 रुपयांचे अनुदान. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बोरवेल घ्यायचा असेल तर 40,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. थेट आता अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आलेल्या माहितीनुसार बोरिंगसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून अनुसूचित जाती जमातीसाठी आता हा निर्णय जाहीर झालेला आहे. 40,000 मिळणार. महत्त्वाची बातमी आहे. आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर. शेतकऱ्यांची केली जाणार आता कर्जमाफी. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत केव्हा मिळणार आहे सर्व काय पुढे बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा. तर आलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे म्हटले की योग्य ते आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करणार आहोत. सध्या स्थितीला योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकार भर देत असून त्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. ती समिती शेतकऱ्यांचे संरक्षण करणार असून आता संरक्षणानंतर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं सांगितलं आहे. आता लवकरच कर्जमाफी केली जाणार. उद्दिष्टाच्या 50% पीक कर्ज वितरित. दोन्ही जिल्ह्यामध्ये जुलै महिना संपला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांची उदासीनता बघायला मिळत आहे. ही परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील आपल्याला दिसून येत आहे. पीक कर्ज हे लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे अशी काहींची मागणी आहे. तसेच आता पीक विमा देखील काही जिल्ह्यात मिळणार असून नुकसान भरपाई देखील जाहीर झालेली आहे. आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. महत्त्वाची बातमी, सोयाबीनच्या दरामध्ये वाढ. फायदा होतो व्यापाऱ्यांचा. शेतकरी म्हणतात सोयाबीन संपल्यावर बाजारपेठेत वाढले भाव. एकंदरीत विचार केला तर आता 4,700 रुपयांपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचलेले आहेत. सध्या स्थितीला विचार केला तर चांगला बाजारभाव वाढल्याने सोयाबीन उत्पादकांना दिलासा.
महत्त्वाची बातमी आली आता राज्य सरकारकडून. राज्याचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडून देखील मोठी बातमी. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याची मेसेज येणार आहेत. आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना जशी आता प्रतीक्षा करावी लागत आहे, नमोचा हप्ता कधी येणार, नमो शेतकरीचे 2000 आज येतील की उद्या येतील, मात्र आता ती प्रतीक्षा सरकार लवकरच संपवून टाकणार असल्याची माहिती समोर आलेली असून एकदाच आता 10 जिल्ह्यात नाही, 12 जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आता लवकरच हप्ता जमा होईल, त्यामुळे काळजी करू नका. आता पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे लवकरच मिळतील असं सांगण्यात येत आहे. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढे माहिती बघू. भारत झुकणार नाही तर टॅरिफवर मोदींनी ट्रम्प यांना ठणकावले. शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतच राहणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे. सध्या स्थितीला भारत झुकणारा नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. महत्त्वाची बातमी, लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. आता थेट कर्जमाफी केली जाणार असून काळजी करू नका, चिंता करू नका, कर्जमाफी पूर्णपणे होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीला सुरुवात होण्या अगोदर तुम्हाला काही कामे देखील करावं लागतील. ती कामे देखील करून घ्या, कारण सध्या स्थितीला कर्जमाफी एकदा झाली तर पुन्हा लवकर होईल ते सांगता येत नाही. आता कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकार लवकरच जाहीर करणार. होळगाव 7/12 ॲप प्रणालीवरून पुन्हा गायब. सध्या स्थितीला शेतकरी पीक विमा काढण्यापासून यंदाही वंचित राहण्याची भीती सध्या जर बघायला घेतलं तर होळगाव 7/12 ॲप प्रणालीवरून आता पुन्हा गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. ई पीक पाहणी देखील करून घ्या, जेणेकरून नुकसान भरपाई पुढे चालून मिळू शकते. हिरव्या मिरचीचे दर कोसळले, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. एकंदरीत विचार जर केला तर सिल्लोड तालुक्यातील स्थिती प्रति क्विंटल 10,000 रुपयांपर्यंत, दर 3,000 रुपयांपर्यंत घसरलेले आहेत. हिरव्या मिरचीचे दर कोसळलेले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. एकाच कुटुंबामध्ये चक्क तिघी-चौघी लाडक्या बहिणी, पत्ता कट होणार, पडताळणी सुरू. बनावट कागदपत्रांच्या आधारावर योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांना चांगलाच दणका सरकार आता देत आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आता थेट लाभ सरकारच्या माध्यमातून बंद केला जाणार असून 1500 आता भेटणार नाही. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमोचा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता लवकर वाटप केले जातील. त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. हे पैसे आता ऑगस्टच्या शेवटच्या तारखांना म्हणजेच की 30 ऑगस्टच्या आसपास हे पैसे तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे जास्त काही कारण नाहीये. आता तुम्हाला हप्ता हा लवकर मिळणारच आहे. रोजची रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोज अंदाज बघायला मिळतील, इतर बातम्या पाहायला मिळतील. धन्यवाद.